नमस्कार, लोकनिर्धार चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दलाचे वर्धापन दिन। भारतात पोलीस प्रशासनाची सुरुवात केव्हा झाली? सन 1861 इंडियन पोलीस ॲक्ट V18 ऑफ 1861 मध्ये रूपांतर होऊन सुसंघटित अशा पोलीस दलाची निर्मिती झाली। महाराष्ट्र पोलीस मुख्यालय हे 1872 ते 1876 दरम्यान बांधलेली आणि फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स ज्याने व्हिक्टोरिया टर्मिनसची रचना केली याने तयार केलेली हेरिटेज इमारत सूचीबद्ध केली आहे। ब्रिटिश राजवटीत हे रॉयल अल्फ्रेड खलाशांचे घर म्हणून काम करत होते, ज्याचे नाव प्रिन्स अल्फ्रेड, राणी व्हिक्टोरिया आणि प्रिन्स अल्बर्ट यांचे दुसरे पुत्र 1870 मध्ये मुंबईला गेले होते। 1828 नंतर ते विधानसभेचे आणि नंतर बॉम्बे काउन्सिल हॉल म्हणून 1882 पर्यंत नंतर महाराष्ट्र पोलीस हेडक्वार्टर बनले। आजच्या दिवशी 1961 या दिवशी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला। राज्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस-रात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना लोकनिर्धार चॅनलतर्फे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।